यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आजच होणार आहे। या सामन्यातील विजेता संघ आणि ओम्स 11 भांबोली खेड पुणे कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन या संघात क्वार्टर फायनलची मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ, पहिला चेंडू होता आकाश चहासाठी स्विचिटचा प्रयत्न होता, रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहिलं तर केला होता, वाऱ्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, हवा देखील आपण पाहिलं तर अगदी मुख्य व्यासपीठाकडून आता समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर वाहताना पाहायला मिळते। हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटर करतील, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर मैदान होते आहे। सुरुवात फार महत्वाची असेल बॅटिंगसाठी आकाश, गोलंदाज सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला आदित्य। 5 षटकांचा सामना, 5 ओव्हरची मॅच, एक मोठं टार्गेट ठेवलं जाईल का भीमाशंकर ऑरियस कडनं। ओव्हर पी चेंडू होता मिडॉपला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय मिडॉपला, फेकी सुरेख आहे। ललित चौधरीला आपण पाहतो इन ऍक्शन, सध्याच्या घडीला फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण प्रत्येक फॉर्मॅट मध्ये या यंगस्टर रायझिंग स्टार न मात्र प्रभावित केले आणि उभरत्या सिताऱ्यांचं कोहिनूर लोहगाव पुण्यनगरीतून सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चर्चेत आपण पाहतोय मिस्टर बायकर मॅन म्हणून देखील त्याची फार मोठी ओळख आहे। या वर्षीच्या जगद्गुरु करंडक 2025 प्रकाश खांदवे विजडम अकॅडमी लोहगाव पुणेच्या मैदानावरती त्यानं मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक जिंकली आणि तिथून तो सातत्यानं भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती प्रेक्षकांची मनं जिंकतोय। सिद्धार्थ पुन्हा एकदा यावेळचा चेंडू होता बॅटची आतील कडा, आदित्यच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल डीप थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट अगदी मधोमध गलीतून चेंडू फरार, धावा मिळताय 4, खणखणीत चौकार। पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। 5 धावा धावपल होत आहेत। पहिले 3 चेंडू इथे आपण पाहिले तर टाकले सिद्धार्थ जाधवनं, उभरत्या सिताऱ्यांचं कोनूर आहेत, नवोदित आहे, फार अल्पावधीतच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडून आपल्या नावाचा टंका पेटवलाय। यंगस्टर यंग टॅलेंट ऑफ पिंपरी चिंचवड सिद्धार्थ जाधव यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत अडवतोय। रोहन पवारला आपण पाहतो इन ऍक्शन, सध्याच्या घडीला याही खेळाडूच्या नावाचं चर्चा आपण सातत्यानं पाहतोय। विमाननगर प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला, आलिशान चषक त्यानं खेळलं, खराडी चषकात त्याला आपण पाहिलं। येणाऱ्या काळात सुरेंद्रदादा पठारे प्रीमियर लीग या स्पर्धेत त्याला आपण इन ऍक्शन पाहणार आहोत। 5 तारखेला त्याही स्पर्धेचं ऑप्शन आहे। 6 धावा त्या मात्र धावपल होत आहेत। पहिले षटक सुरू आहे आणि एक जबरदस्त बॅटिंग इथे अपेक्षित आहे। आघाडीची जोडी आपण पाहतोय, यावेळेस चेंडू मात्र खेळलाय, फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत की डायरेक्ट पंच काय निर्णय कळत आहे। चेंडू मात्र चाल 1 बाउन्स, सीमा रेषा पार, धावा मिळताय 4। पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार। सिद्धार्थ जाधवला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती 5 चेंडूती 10 धावा त्याने इथे आपण पाहिले तर खर्च केल्यात। बीड जिल्ह्यातील कडा तालुक्यातील आष्टीगावचा सुपरस्टार, एक अष्टपैलू ऑलराऊंडर, एक उभरते सितार आहे, उदयोन्मुख आहे, नवोदित आहे, फार दूरवरचा प्रवास करतो। पुण्यनगरीतील खेड तालुक्यातील आंबेठाण नगरीमध्ये इथे उतरलेला आहे। फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, आकाश झाला त्यानं अगदी अचूकतेवरती आपण पाहिलं तर सातत्याने चेंडू टाकलेत। लेग बीपर विकेट हा नियम या स्पर्धेत नाही, त्यामुळे लेग बीपर विकेट साठी अपील फारसं इथे प्रभावित होणार नाही। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा।
इथे बॅटची एच घेतली, क्षेत्ररक्षक तैनात, सिद्धार्थ जाधवने टिपला असेल, टिकन व्हेरी गुड कॅच, विकेटचं पतन. पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होते आकाशला पडता लागते आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर आकाश झेलबाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते. पहिल्या विकेटच्या शोधात आपण पाहिलं तर संघ आपण सातत्याने पाहतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड हा संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. बॅटिंगसाठी येतोय आतिश कुमार. आकाश चहाने सकाळच्या सत्रात प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं. एक अर्धशतक या स्पर्धेत आपण पाहिलं तरी ते टोकला होता आणि तो इथे आपण पाहिलं तर आउट होतोय, बाद होतोय. पहिली विकेट संघ आपण पाहिलं तर गमवतोय. भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे या संघाला पहिला धक्का आकाश चहाच्या स्वरूपात. हे बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आतिश कुमार. महाराष्ट्र प्रीमियर लीग सो खेळला, MPL ला त्यानं रिप्रेझेंट केला आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट तो सातत्यानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधनचा एक अष्टपैलू ऑलराऊंडर बॅटिंगसाठी मैदान त्याला आतिश कुमार. बॅटिंगला तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय प्रथमेश. यावेळेस आलेला पहिलाच बॉल आतिश कुमारच्या बॅटमधून सीमारेषा पार. धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 15 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमवलीच जाते. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले तर सुरू आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. प्रथमे जाधव, चांगला चेंडू होता, वेग होता, गती होती, अचूकता आपण पाहतोय. अविनाश रामगुडे चेंडूला फील्ड करतायत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय पप्पू रामगुडे इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 15. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील वडगाव शहरी मतदारसंघातील कराडीचा सुपरस्टार प्रथमेश. स्लोअर वन चेंडू होता. व्हेरिएशन फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेग किती आहे, गती किती आहे, यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन किती मोठं आहे यावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांची क्षमता ती इथे आपण पाहिलं तर समजले जाते. आणि तीच इथे आपण पाहतोय. जरी बॅटिंगला MPL खेळणारा खेळाडू आहे आतिश, परंतु त्याला थांबवण्याची क्षमता प्रथमेशच्या गोलंदाजीत आहे. प्रयत्न सातत्याने केलेत. विजय अण्णा खडके अडवत आहेत. फेकी सुरेख आहे. बॅकअप करेल तोपर्यंत एक टॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण इथे मैदानी पाहतोय. पॉवर प्लेचे षटक आपण पाहिलं तर 2 मैदानी सुरू आहेत. पहिल्या चेंडूत विकेट, त्यानंतर एक चौकार आणि सलग बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. आतिश कुमारला 3 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाज प्रथमेश जाधवनं. एक गडी बाद 15. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. एक गडी बाद 15 धावा, 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज टिपला असेल. रवी खुले डाऊन दी बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चल पतन. फलंदाज आउट होतोय. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. परतावं लागते बॅटर आतिश कुमारला. धक्का क्रमांक 2. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. इथे बॅटिंग साठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रोहित भालेराव बॅटिंग साठी येत आहेत. कृष्णा कर्डीला देखील बीड जिल्ह्यातून ही स्पर्धा आपण पाहिलं तर खेळण्यासाठी या मैदानात आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला देखील या मॅच मध्ये इन ऍक्शन आपण पाहतोय. विजयांना खडके म्हटलं की सातत्यानं एकनिष्ठ खेळाडूंना संधी देणारे व्यक्तिमत्व, फार मास्टर माइंड आहेत. अलीकडच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप चांगल्या संघाची संघ बांधणी ते मात्र करताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर कार्ड त्याने धावपलकोती इथे बनवले जात आहेत. 2 गडी बाद 15 धावा. 2 षटक समाप्त होत आहेत. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकात पायचे इतकं प्रभावित केलं नाही भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे संघानं, कारण का 2 षटकं आपण पाहिली. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश जाधव या जाधव बंधूंनी आज या मैदानात आपण पाहिलं तर गोलंदाजीतून हैदोस माचवलाय. फलंदाजांना रोखून ठेवतायत, टॉट बॉल टाकतायत, विकेट मिळवत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धार्थ जाधव.
फटका केलाय समोर आदित्यच्या बॅट मधून टीप लॉंगॉनला ललित आलाय अडवते फेकी करेल ललितचं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त मैदान ती पाहायला मिळते 16 धावा धावपल कोते आहेत 2 गडी बाद षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत 5 षटकांचा सामना 5 ओव्हरची मॅच सिद्धार्थ जाधवला आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील कडा तालुक्यातील अष्टीगावचा सुपरस्टार टू व्हीलर वरती आपण पाहिलं तर तो इतक्या दूरवरचा प्रवास करत या मैदानात दाखल झालाय आणि अगदी आपण पाहिलं तर धीरनबाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या संघातून एक जबरदस्त गोलंदाजी आज सकाळपासून त्याने इथे प्रभावित करणारी इम्प्रेस करणारा खेळ त्यानं मैदानात दाखवलाय ओरपी चेंडूता पुढे टाकला होता परफेक्ट यॉर्कर होता फलंदाज रोहित भालेरावला एक सिंगल येते धावसंख्या पुढे जाते रोहितच्या बॅट मधून धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड होती 17 2 गडी बाद 17 तिसरे षटक सुरू आहे रोखून ठेवले गोलंदाजांनी धीरनबाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड प्रमुख 2 गोलंदाज आतापर्यंत प्रमुख अस्त्र इथे आपल्या गोलंदाजीतील मात्र इथे वापरताना पाहायला मिळत आहेत 17 धावा धावपल कोटी 2 गडी बाद षटक क्रमांक 3 सुरू आहेत ऑल इंडिया ओपन हाफ आपण पाहते आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानात आपण खेळताना पाहिलेत बीड जिल्ह्यातील खेळाडू पुणे जिल्ह्यातील खेळाडू पिंपरी चिंचवडचे खेळाडू मुंबईचे खेळाडू रायगडचे खेळाडू ठाण्याचे खेळाडू कल्याणच्या खेळाडूंना देखील आज या स्पर्धेत आपण पाहिलं काही अहिल्यानगरचे खेळाडू आपण पाहिले यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट पुण्याचा सुपरस्टार आदित्य जाधव आदित्यच्या बॅट मधून येतोय टोले चंग प्रहार षटकार छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार आदित्य जाधवला आपण पाहतो इनॅक्शन बॅटिंग करताना सध्याच्या घडीला अनेक बॅटच्या कंपनीचा तो ब्रँड अम्बॅसिडर बनलाय कारण का क्रिकेटच्या मैदानात त्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि टेनिस बॉल क्रिकेटने त्याला प्रसिद्ध केलंय ए स्पोर्ट्सचा ब्रँड अम्बॅसिडर आपण पाहिला एनपी कात्र स्पोर्ट्सचा ब्रँड अम्बॅसिडर आपण पाहिला फुल टॉस चेंडूता पॉइंटला येतोय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला अडवतोय अथर्व भूते आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते अथर्व मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं महान आहे ज्यावेळेस त्याला संधी मिळालीत ना त्यावेळेस त्याने संधीचं सोनं केलंय सुरुवातीला सांगितलं विजयांना खडके मास्टर माइंड आहेत अगदी हिरासारखे खेळाडू शोधून आणतात संघात समाविष्ट करतात आणि एका एकाला सुवर्ण संधी देतात आज अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली परंतु त्यांचा प्रयत्न एकच असतो खेळाडू एकनिष्ठ असावा आणि तो त्या संघातून सातत्याने खेळावा ही कॅप्टनची आणि खरं तर टीमचं मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीची अपेक्षा असते यावेळेचा चेंडूता रोहित भालेरावसाठी एक अकुट टप्प्याचा पटबार एक्स्ट्रा बाउन्स जरूर होता परंतु तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय सिद्धार्थ जाधव प्रभावित करतोय जरी त्याच्या खात्यात विकेट आली नाही परंतु रोखून ठेवले 2 षटकं त्यानं आतापर्यंत केलीत 11 चेंडूवरती 19 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च केल्यात फक्त 19 आता म्हणावं लागतील कारण का हे मैदान ही खेळपट्टी एका ओव्हर मध्ये 29 आल्यात 12 चेंडूत 59 झाल्यात त्यामुळे सिद्धार्थ जाधवची गोलंदाजी प्रभावित करणार आहे ओरपी चेंडू होता समोर उडवलाय फटका चांगला आहे गॅप मोठा आहे चेंडू मात्र चाल स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल मध्ये स्टँड अँड डिलिव्हर षटकार छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत ललित चौधरी की विजय खडके यावरती असूनही प्रश्नचिन्ह आहे अविनाश रामगुडे आपण पाहतो इस्टनच्या पाठीमागे आहेत पप्पू रामगुडे या संघातील एक मजबूत भिंत आहे द ग्रेट लिचन क्रिकेटर गेली कित्येक वर्षे सातत्यानं पुणे जिल्ह्यातील अनेक मैदानं ज्या नावानं दणानून सोडली तो पप्पू रामगुडे आज आपण पाहिले तर या संघातून इन ऍक्शन ऑल इंडिया ओपन गटात तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटचे एक अनभिक्षित सम्राट इस्टनच्या पाठीमागे आपण पाहताय अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे यश स्पोर्टचे ओनर आहेत इस्टनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतं तर गोलंदाजीचे मार्क होते आपण पाहतोय ललित चौधरीच्या हातात चेंडू सोपवलाय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये अचूकता योग्य टप्पा व्हेरिएशन आणि सातत्यानं एक फिरकीचा जादूगार पहिलाच बॉल आदित्यनं पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार ललित चौधरीच्या पहिल्या चेंडूला दाखवलंय आसमान आकाशाला गवस निघालणारा षटकार
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार ओपन कोत आहे 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात ललित चौधरीच्या गोलंदाजीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर आदित्य जाधवचा आपण पाहतोय आदित्य बॅटिंग करतोय 6 चेंडू आणि 19 धावा आज जिकडे तिकडे चोहीकडे आदित्यच्या जाधवच्या बॅट मधून षटकार चौकारांचे फटाके आपण इथे मैदानी पाहिलेत 36 रन लॉस ऑफ 2 विकेट 2 गडी बाद 36 धावा चौथं षटक सुरू आहे आदित्य बॅटिंग करतोय 6 चेंडू 19 मोठ्या फटक्यांची गरज आहे भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे संघाला षटकार चौकार चौकार षटकार इथे अपेक्षित आहे क्षेत्ररक्षणाची सजावट ललित चौधरी यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला सलग दुसरा 2 in row एका पाठोपाठ एक बिग हिट बिग ब्लास्ट आदित्यच्या बॅट मधून चेंडू सीमा पार आंबेठाण चषकाचा खणखणीत षटकार छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों के मैदान में हार नहीं होती आदित्य जाधवचे प्रयत्न मैदानी सुरू आहेत बॅक टू बॅक सलग 2 षटकार 2 टोले चंग प्रहार ललित चौधरीवरती आपण पाहिले तर आक्रमण करतोय हल्ला प्रति हल्ला डावकृतीचा फलंदाज आदित्य जाधवच्या बॅट मधून इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय धावसंख्या 42 2 गडी बाद चौथं षटक मात्र सुरू आहे धावांची कोंडी फोडली आदित्य जाधवनं असं म्हणायला काय हरकत नाही जबरदस्त बॅटिंग तो मैदानी करतोय 42 रन लॉस ऑफ 2 विकेट आणि फलंदाजीचा झंझावात इथे आपल्याला आदित्यच्या बॅट मधून पाहायला मिळतोय स्लोअर 1 चेंडू होता टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय वेग कमी केलाय गती कमी केली एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिले ते टाकला होता 2 गडी बाद 42 चौथं षटक सुरू आहे 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय आदित्य बॅटिंग करतोय 8 चेंडू 25 रोहित भालेराव बॅटिंग करतोय 3 चेंडू आणि 7 धावा स्लोअर 1 चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पंच कळवतायत अक्षय सर व्हाईट बॉल एक खराब चेंडू येते एक अतिरिक्त अवांतर धाव येते धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत 2 गडी बाद 43 चौथं षटक सुरू आहे 5 षटकांची 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय सिद्धार्थ जाधव प्रथमेश जाधवने इम्प्रेस केलं गोलंदाजीतून हे षटक थोडंसं महागड आहे 3 चेंडूवरती 13 आल्यात अजून 3 चेंडू बाकी आहेत जर 1-2 डॉट बॉल आले एखादी विकेट आली तर ललित इथे कमबॅक करताना पाहायला मिळेल स्टेप आउट झालाय फटका फसलाय बॉल हवेत विजय खडके डाऊन दी बॉल प्रयत्न करतोय टेकन व्हेरी गुड कॅच रनिंग कॅच नाईस कॉट विकेट येते फलंदाज आउट फलंदाज झेलबाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी विजय अण्णा खडके यांच्या झेलसाठी पारितोषिक येते हर्ष धीरेनबाई शहा यांच्या वतीनं विजय अण्णा खडके यांच्या झेलसाठी तब्बल 500 रुपयांचं बक्षीस आहे कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतो संगणक कसा असावा विजय खडके सारखा असावा संगणकाची तळमळ किती मोठी आहे ना ही फक्त विजय अण्णा खडकेला माहिती आहे 43 धावा धोपल कोत आहे 3 गडी बाद चौथं षटक सुरू आहे बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अर्शन शेख इथे आता बॅटिंगला मैदानात आलाय उभरत्या सितारांचे एक उदयोन्मुख नवोदित सितारा पुणे शहरातून आपण पाहिलं तर उदयास आले एक मोठं नाव महाराष्ट्र पोलीस पाल्ले म्हणून देखील आपण पाहिलं तर त्यानं फार मोठं प्रभावित केलंय आणि इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आलाय अर्शन शेख अर्थातच अयान शेख बॅटिंग साठी मैदानात आलाय डावकृतीचा फलंदाज आहे खूप चांगली बॅटिंग करतो पुण्यनगरीतून अनेक मैदानं त्यानं गाजवली यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवात त्याला आम्ही पाहिलं RAPL मध्ये आम्ही पाहिलं तक्षशिला चषकात त्याला पाहिलं पोलीस चषक त्यानं गाजवलं आणि त्यांच्या संघानं उपविजेतेपद पटकावलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही टॉप बॉल येतोय ललित चौधरीकडे अनुभव आहे फिरकीचा जादूगाराने गेली कित्येक स्पर्धा सातत्याने ललित आपण पाहिलं तर यावर्षी फलंदाजीतून गोलंदाजीतून प्रेक्षकांची मनं जिंकते चांगले चेंडू ते मैदान ते करते फिरकीचा जादूगार अर्शन शेखला मात्र उभा करतोय 3 गडी बाद 43 चौथं षटक सुरू आहे 1 चेंडू बाकी आहे
5 ओव्हरची मॅच. वेगाने टाकला चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही. अर्शनच्या बॅटची अतिल कडा घेतली, एकदा पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केला. चेक केला ते ओव्हर स्टेपिंग साठी टेक्नॉलॉजीचा वापर केला, ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. थर्ड अंपायर चेक करतायत अतुल रोंगे सर. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर इथे आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे थर्ड अंपायर कळतायत इट्स अ नो बॉल. 9+2 अतिरिक्त 3 धावा, धावसंख्या 46, 3 गडी बाद. चौथं षटक सुरू आहेत आणि पुढील चेंडू असेल अर्शन शेख साठी फ्री बॉल. 46 धावा धावपल कोणत्या डावकरतीच्या फलंदाजाला संधी आहे मोठा फटका खेळण्याची, तर कमबॅक करेल का गोलंदाज ललित चौधरी. ललित टू अर्शान, फ्री बॉल. स्लोअर वन चेंडू समोर उडवलाय, लॉंग ऑफला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे चालला पलकोती 47 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 47. शेवटचा आणि अंतिम षटक इथे आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर भीमाशंकर ऑरियस अंबेगाव पुणे या संघाला मात्र बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. मोठे टार्गेट ठेवणं अपेक्षित आहे. कमीत कमी 65 ते 70 धावा 5 षटकात बनवणं गरजेचं आहे. ही कैपट्टी मैदान पाहता गेली 4 दिवस आपण सातत्याने पाहतोय. येणारा प्रत्येक फलंदाज या मैदानातील चौकार षटकार खेळताना पाहायला मिळते. या मैदानातील कित्येक अर्धशतक आपण पाहिली, कित्येक मोठ्या धावसंख्या आपण पाहिल्या. 112 बनवल्यात, 114 बनवल्यात, 92 बनवल्यात, 82 बनवल्यात, 87चा पाठलाग झालाय. अनेक टार्गेट या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत. आतापर्यंत 7 अर्धशतक या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत. अनिकेत रोडे 17 चेंडू 52, योगेश शिवेकर 17 चेंडू 50, सार्थक पवळे 18 चेंडू 51, शुभम बसे 21 चेंडू 51, बबलू कामकर 18 चेंडू 50. पहिलाच बॉल बॅटच्या अतिल कडा खेळून चेंडू मात्र चाल टीप मिडविकेटला. अथर्व येतोय, रोहन येतोय, अडवते, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 48 धावा. रोहित भालेरावला संधी आहे, 3 चेंडू केलाय, 7 धावा त्यानं इथे आपण पाहिले तर बनवल्यात. बबलू कामकरनं एकमेव खेळाडू आहे ज्यानं 2 अर्धशतक टोकलेला आहे. 13 चेंडू 55 धावा आणि 18 चेंडू 50 या बबलू कामकरच्या नावावरती 2 अर्धशतक या स्पर्धेत आपण पाहतोय. आकाश जहानं सकाळच्या सत्रात 65 धावांची खेळी केली, त्यामध्ये 16 चेंडू मध्ये त्यानं 51 धावा बनवत या स्पर्धेतील 7वं अर्धशतक त्यानं इथे झळकवलेलं आहे. 48 धावा. समोर समोर खेळलाय, स्ट्रेट टू द ग्राउंड, सरळ बॅटनं लॉंग ऑन क्लिअर करतोय, मैदानाच्या बरच बाहेर चेंडू पाठवतोय. रोहित भालेरावचा टोले चंग प्रहार, ट्रेडमार्क षटकार. छत्रपती 54 धावा धावपल कोत्या संघाचा अर्धशतक पूर्ण होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. भीमाशंकर ऑरियस अंबेगाव पुणे 54, 3 गडी बाद 54. षटक क्रमांक 5 गोलंदाज विजय अण्णा खडकेवरती आक्रमण. संघनायक लिडिंग फ्रॉम फ्रंट, नेतृत्व कर्तृत्व खांद्यावरती घेऊन जबाबदारीचं ओझं घेऊन विजय खडके शेवटच्या षटकात करतोय 5वं षटक गोलंदाजी. बॅटिंग साठी समोर रोहित भालेराव 4 चेंडू खेळलाय, 13 धावा बनवल्यात. यावेळेस वेग दाखवलाय, गतीचा वापर केलाय, टप्पा थोडसा पाठीमागे टोलाय. विजय अण्णाकडे अचूकता मोठी आहे, गती पार आहे, वेग पार आहे, परंतु वेगावरती स्वार होतो, गतीचा वापर करतो, अचूकता योग्य टप्पा दाखवता कमबॅक करताना पाहायला मिळते. आज ऑल इंडिया ओपन अप आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 54 धावा धावपल कोत्या, 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 सुरू आहे. रोहित भालेराव बॅटिंग करते, 5 चेंडू 13 धावा. अर्शान शेख 4 चेंडू 4. फटका खेळला लॉंग ऑन, समोर सडक वरती बॉल पाठवलाय, कडक बेधडक रोहित भालेरावच्या बॅट मधून आलाय. टोले चंग प्रहार, आंबेटान चषक 2025चा खणखणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार.
षटकार येतो. या षटकात 2 षटकार आपण पाहतो रोहित भालेरावच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायटिंग स्कोर कार्ड तो इथे मात्र उभा करताना पाहायला मिळतोय. 60 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 2 चेंडू जर 2 मोठे फटके आले तर एक विजयाची गॅरंटी देणार नाही, परंतु सन्मानजनक फायटिंग स्कोर कार्ड भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे हा संघ मात्र उभा करेल. एखादा षटकार, एखादा चौकार, एका 2 षटकार की एका 2 डॉट बॉल, एखादी विकेट. स्लोअर 1 चेंडू होता. फलंदाज इथे मात्र होतोय क्लीन बॉल. विकेट येते. फलंदाज रोहित भालेराव स्विचिटचा प्रयत्न करत होता आणि तिथे होतोय आउट बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. सात धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलात. 5वं षटक सुरू आहे. शेवटचा 1 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. त्याने बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे मैदान ते दाखल होते. अभि पुंडे तो मात्र फलंदाजीसाठी उतरलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील हा सुपरस्टार बॅटिंग साठी आपण पाहतोय अभि पुंडे. 7 धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. शेवटचा चेंडू आहे. विजय अण्णा खडके गोलंदाजची मार्क होती. विजय टू अभि गोलंदाज टू फलंदाज. 7 धावा धावपल होती. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. फुल टॉस चेंडू होता. सरळ बॅटनं समोर खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय चेल. विकेट चोईल पतन. फलंदाज अभि पुंडे शेवटच्या चेंडूवरती आउट बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. प्रथमतः बॅटिंग करत असताना भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे या संघानं बनवला 60 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू 61 धावा. फलंदाजांची स्टारकर्स दोन्ही बाजूंना आपण पाहतोय. गोलंदाजांची रेलचेल दोन्ही बाजूंना आपण पाहतोय. दोन्ही संघात अनेक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्यामुळे या मॅच मध्ये फाईट होणार यातील मात्र शंका नाही. हसीब तांबोळे आहेत, आकाश झा आहेत, रोहित भालेराव आहेत, अतिश कुमार आहेत, सूरज अमले आहेत. याच संघात अर्शन शेख, सूरज गायकवाड या खेळाडूंना आपण सातत्यानं पाहतोय. अभि पुंडे टीम इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. भीमाशंकर ऑरियस आंबेगाव पुणे एपीआय अशोक गवारी साहेबांच्या मालकीचा संघ तो मात्र इथे मैदानात पाहायला मिळतोय. चला बॅटर पटकन पाठवा. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, ग्रामस्थांचे व सर्व देणगीदारांचे मनापासून स्वागत करत आहे. पाठवा. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन लगेच बॅटर पाठवा. सेकंड राऊंडला आपण लगेच सुरुवात करतो. दुसऱ्या डावाला देखील इथे आपण लगेच सुरुवात करतोय. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे, त्यामुळे ओमसा 11 भांबोली खेड पुणे कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशनचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. जशी मॅच संपेल लगेच पुढील मॅचचा टॉस होणार आहे आणि क्वार्टर फायनलची मॅच सुरू होणार आहे. त्यामुळे विनंती आहे कॅप्टनना, आपल्या नावाचा नामोल्लेख आता 2-3 वेळा होणार नाही. आयोजक आम्हाला सूचना करतात, आम्ही तुम्हाला सूचना करतोय. कॅप्टन इथे येऊन थांबा. जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल आणि लगेच क्वार्टर फायनलची मॅच सुरू होणार आहे. बॅटर पाठवा मैदानावरती. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या संघाला विनंती, आपले आघाडीचे बॅटर पाठवा. 30 चेंडू 61 धावांचे टार्गेट ठेवले. या धावा पूर्ण होतील की रोखल्या जातील ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती ऐकूयात. पुन्हा एकदा आदरणीय नरेशजी डोमे सर ज्यांना आज आणि उद्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सरांना.
हॅलो. धन्यवाद उत्तम सावंत सर. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आंबेठाण चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम 28 डिसेंबर रोजी सुरू झालेला होता, तर तो 31 डिसेंबर पर्यंत आलेला आहे. आज 2025चा सूर्य आपण बघतोय, थोड्याच वेळामध्ये तो अस्ताला जाईल आणि 2025चा सूर्य तुम्हाला परत कधीच बघायला मिळणार नाही. उद्या सकाळी सूर्य दिसेल तुम्हाला, परंतु तो 2026चा सूर्य दिसेल. 2026ची सूर्यकिरण या पृथ्वी तलावरती येतील उद्या. त्यामुळे आज वर्षाला आपण निरोप देत आहोत, म्हणजे 2025 या वर्षाला निरोप देत आहोत. नाहीतर तुम्ही वेगळाच प्रश्न मला विचारायचे. वा, पहिला चेंडू आणि आणि ओ हो जीवदान, रवी घुलेला जीवदान. आम्ही सूर्याची चर्चा करत होतो, इथं एका सूर्याला जीवदान दिलेले. आणि रवी घुले हा कोणत्या पठडीतला सूर्य आहे हे आता मी सांगायची काही आवश्यकता नाहीये. तो तळपणारा सूर्य आहे. त्याची आग, त्याची धग ही प्रचंड आहे आणि यापूर्वी या मैदानाने ती अनुभवलेली आहे. त्यामुळे रवी घुलेला जीवदान देणं हे कधीच परवडणार नसेल. उजव्या यष्टीच्या बाहेर वेग चांगला होता, मात्र लाईन भरकटला. वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. सुरुवात होते फलकाला. एक धाव. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज सूरज आमले. खूप सुंदर फटका, ड्राईव्ह केला चेंडूला. 4 धावा इथे रवी घुलेला मिळतील. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. आपल्या स्पर्धेला ज्यांच्याकडून ट्रॉफी प्राप्त झालेल्या आहेत, फुलटॉस चेंडू. तर इथे बघायचंय, झेल जरी झाला असेल, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे ओव्हर द वेस्ट साठी. पंचांनी मात्र तो नो बॉल घोषित केलेला नाहीये. केलाय? नाही केलं. थेट तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. आज स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला चषक दिलेले आहेत, ज्यांच्याकडून सगळ्या ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, ते पसायदान एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय वैभव शेठ दवणे, त्याचबरोबर सन्मान्य गोविंदराव दवणे, सन्मान्य अमितदादा दवणे, सर्व अतिथी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. तर लगेचच तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. रवी घुलेचा कॅच तिथे पकडला गेलेला आहे, मात्र पंच थोडस तपासून बघतायत की चेंडू कमरेच्या उंचीच्या वर आहे का. अनेक वेळा मी खेळाडूंना तसं सूचना देत असतो की तुम्ही शर्ट इन करा. इन केल्यामुळे काय होतं, तुमची कंबर पंचांना परफेक्ट कळते की तुमची कंबर कुठे आहे आणि मग तो नो बॉल देणं हे सहज सोपं ठरतं. सन्मान्य अमित दादा दवणे, सन्मान्य प्रतीक दादा दवणे, दोन्ही अतिथींचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यामुळे फलंदाजांनी निश्चित इन केलीच पाहिजे. तर फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद आहे. धक्का पहिला. रवी घुले इथे बाद होणार आहे. जीवदान मिळालं होतं रवी घुलेला, मात्र मोठा फायदा उठवता आला नाही. एक चौकार मारून तो परतलाय. एक गडी बाद धावफलकावर. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी.
फलंदाज लिजेंडरी स्टार अविनाश रामगुडे, मिस्टर नॉट आउट या उपाधीनं त्याला गौरवण्यात आलेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे. अविनाश रामगुडे डाव्या हाताचा फलंदाज. उजव्या बाहेर टाकलेला चेंडू आणि त्यामुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अविनाशचा. धावा निश्चित मिळून देणार नाही. पहिलं षटक अजून सुरूच आहे आणि फलकावरती धावा 5 आहे. एक गडी बाद 5. धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन धावांचा पाठलाग करत आहे. 60 धावांची आवश्यकता आहे. वाह, कव्हर्सचा डोक्यावरून उचललाय चेंडूला. 2 धावा एवढा निश्चित मिळतील. आकाश चेंडूला कव्हर करेल आणि पहिलं षटक याबरोबरच पूर्ण होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती बरोबरच 7 धावा, 1 गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. रोहन पवार, पप्पू रामगुडे सलामीची जोडी फुटलेली आहे आणि दुसऱ्या विकेटसाठी या दोघांची भागीदारी इथे सुरू झालेली आहे. सूरज आमलेची प्रभावी गोलंदाजी. आज दिवसभराच्या सत्रामध्ये सूरज आमलेने खूप चांगलं प्रभावित केले. आता सूरज गायकवाड गोलंदाज असणार आहे. सूरज आमले, सूरज गायकवाड, 2 सूरज मैदानामध्ये. तर रवी बाद झालेले आता. तळपणारे 2 सूर्य गोलंदाजी करतायत आणि अजून कोणी सूर्य आहे का? खर तर हे सगळेच सूर्य आहेत आणि वरही सूर्य आहेत. ती चर्चा आम्ही करत होतो. राष्ट्रगीतासाठी सगळेजण आपण थांबलेलो होतो, उभे राहिलेले होतो आणि त्यानंतर परत एकदा खेळाला प्रारंभ होईल. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. 7 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अविनाश रामगुडे आणि बरोबरीनंच रोहन पवार ही जोडी मैदानामध्ये. तर सूरज गायकवाड असेल गोलंदाज. विजयासाठी अजून 54 धावा हव्या. 24 चेंडू 54, 61 धावांची गरज आहे जिंकायला. फुल टॉस बॉल रोहनचा प्रयत्न होता खेळणं मिडविकेटला. खरं तर इथे काय होतंय की आता वारा थोडासा वेगात वाहतोय पश्चिमेकडून पूर्वेकडं आणि त्यामुळं फलंदाज मिडविकेटला किंवा स्क्वेअर लेगला इथे उंच फटका खेळायचं म्हटलं की थोडंसं काळजी घेतात. तिथे चेंडू हवेत जाणार नाही याची काळजी घेतात. मैदानाच्या समांतर मारण्याचा प्रयत्न. त्याला कारण आहे की चेंडू हवेत केला, हवेचा विरोध होणार आहे आणि तो चेंडू थोडासा मागे येणार आहे. तुम्ही बघितलं असेल की क्षेत्ररक्षक देखील तिथे डीप मध्ये कोणी नाही. अविनाश रामगुडे, उंच फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, दिमागदार षटकार. छत्रपती
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. अशा फटक्यांसाठी ओळखला जातो अविनाश रामगुडे. खर तर मैदानाच्या चारही बाजूला अविनाश रामगुडेची बॅट तळपते, चालते. सगळ्या बाजूला तो धावा काढू शकतो. स्क्वेअर लेगला तो अधिक स्ट्रॉंग आहे. 2007, 2004, 5, 6, 7 ला आम्ही अविनाशला बघितलं होतं. तो अक्षरशः उंच उंच टोलेजंग फटके खेळायचा स्क्वेअर लेग मिड विकेटला. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 15 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आज सातत्याने या अनुभवी खेळाडूनं धावा बनवलेल्या आहेत. जवळपास गेली 21 वर्ष मी बघतोय अविनाश रामगुडेला क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्याच्यापेक्षाही अधिक काळ त्यानं क्रिकेटचं मैदान गाजवलेलं आहे. वरची कड आहे. ओ हो हो, ड्रॉप होईल कॅच. अविनाश रामगुडेला जीवदान. जीवदानाचा फायदा तो कसा उठवतोय. रवीला देखील जीवदान मिळालं होतं. रवी एक चौकार मारून परतला. त्यानंतर पुन्हा अविनाश रामगुडेला जीवदान. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅनला पहिल्या स्लिपच्या मागे क्षेत्ररक्षकाला उभं केलेलं आहे. तिथे कॅच सुटतोय. कॅच पकडणं महत्वाचं आहे, कारण एखादा कॅच तुम्हाला सामन्यातून मागे घेऊन जाऊ शकतो. ओ हो हो हो, बाहेरची कड आहे इथे, मोठी कड. आणि पुढच्या चेंडूवरती अविनाश रामगुडे देखील बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 15 धावा, 2 गडी बाद. 15, 2 षटकांचा दुसरं षटक अजून सुरूच राहील. एक षटकार अविनाश रामगुडेच्या बॅट मधून आलेला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडंसं हवा आहे, ऍडव्हान्टेज आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. अजून एक डावखुरा खेळाडू मैदानामध्ये. एका पाठोपाठ एक लेफ्ट हँडेड प्रशांत शुक्ला मैदानामध्ये दाखल होईल. आज बरेचसे सगळ्या प्रोफेशनल टीम्स मैदानामध्ये आहेत. मागच्या 3 दिवसांचा आढावा सगळ्या संघांनी घेतलेला असावा आणि त्यामुळे डावखुऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. अनेक संघांनी 3-3, 4-4 लेफ्ट हँडेड प्लेयर मैदानामध्ये पाठवलेले. प्रशांत शुक्ला असाच एक तगडा खेळाडू आहे. हाफ पिच क्रिकेटमध्ये आम्ही प्रशांत शुक्लाला सुरुवातीला बघितलं होतं. त्यानंतर या खुल्या गटातल्या ओव्हर आर्म फुल पिच क्रिकेटमध्ये देखील त्यानं आपला ठसा तितकाच मजबूत उमटवलेला आहे. फुल टॉस बॉल, खराब चेंडू, खरपूस समाचार. प्रशांत शुक्लाचा एक दिमागदार. यस, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आहेत. षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या सोबतीनं फलकावरती धावांची संख्या 21. षटक दुसरं अजून सुरूच राहणार आहे. 61 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे 12.20च्या सरासरीने धावायचं होतं. आतापर्यंत 11.45 धावांची सरासरी आहे. या मुली, शाळेतल्या मुली बाहेरून जा रे बेटांनो. अरे शाळेतल्या मुली तुम्ही बाहेरून जा. स्लोवर वन टाकला होता प्रशांत शुक्ला समोर आणि डॉट येईल. चेंडू निर्धाव येईल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. फलकावरती 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट हा थोडासा वाढणार आहे, कारण जो रिक्वायर रन रेट होता पहिल्या 5 षटकांमध्ये त्याच्यापेक्षा तुम्ही मागे आहात. 12.20च्या सरासरीने जायचं होतं, तर 10.50च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. अजून 13.33च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 40 धावा.
भीमाशंकर वॉरियर्स विरुद्ध धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड. भीमाशंकर वॉरियर्सनं 60 धावा बनवलेल्या आहेत 5 षटकांमध्ये आणि 2 षटकामध्ये त्याचा पाठलाग करत असताना 21 धावा 2 गडी बाद. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवड. अत्यंत महत्वाची मॅच आहे. इथे नॉकआउट स्पर्धा आहे आणि 6वा सामना आपण बघतोय. इथे जबरदस्त फटका आहे. पुल करण्याचा प्रयत्न मात्र फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा. रोहन पवार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. षटकार ठोकतोय. पहिला चेंडू खेळला होता, खातं खोललं होतं. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू त्याने कधी खेळलाय माहिती का? तब्बल 2 षटक संपल्यानंतर खेळलाय. बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला रोहन. यस, लेंथ बॉल बॅक टू बॉलर. जमिनीच्या समांतर खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये समोर येतो. रोहनला धाव मिळणार नाही. 27 धावा 2 बाद 27. विजयाचं समीकरण इथे आता पुन्हा एकदा बदलणार आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. वाह वाह, खूप खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तितकाच भन्नाट वेग. चेंडू पर्यंत पोहोचू दिलं नाही रोहनला. बरोबरीनं निर्धाव चेंडू. एक षटकार आल्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती धावा नाहीत आहे. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट हा कमी करायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत. आणि इथे पुन्हा निर्धाव चेंडू आहे. एक षटकार आला जरूर. पहिल्याच बॉलवरती षटकार होता, परंतु तिथून पुढचे 3 चेंडू निर्धाव आहेत. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. टॉस मोठा असेल, धावा मिळतील 4. रोहन पवारच्या बॅट मधून हा फलकावरती लागतायत. रोहन पवार मागच्या मॅचचा हिरो होता, मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये देखील तोच परफॉर्मन्स त्याच्याकडून हवाय. यस यस यस, गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड तिथं इतकं वेगवान आहे, चेंडू रोखणं अशक्य आहे. मिळतील धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार. 3 षटकांचा खेळ संपेल. 35 धावा 2 गडी बाद. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन. चांगलं आलेले जे सरासरी धावगतीपेक्षाही जास्त धावा या षटकातून आल्या 14 आणि आता 35 धावा 2 गडी बाद. विजयाचं समीकरण 12 चेंडू 26 धावा. 13 धावांची सरासरी आता इथे गरजेची आहे. प्रशांत शुक्ला रोहन पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगलेला हा सामना. अजून एक मॅच यानंतर आपण बघणार आहोत, जी उपांत्यपूर्व फेरीची मॅच आहे. आणि सध्या घड्याळाकडे बघितलं तर 5:03 झालेली आहेत आणि अजूनही 2 षटकं टाकायचे आहेत. त्यामुळे शेवटची मॅच किती षटकांची होईल याचे अंदाज आम्ही लगेच देऊ शकणार नाही. जरा स्पीडअप करा, घाई करा, थोडी पटकन टाका, कारण अजून एक अख्खी मॅच आपल्याला खेळायची आहे. थोडीशी घाई करा. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणकडून आपल्याला आग्रहाची कळकळीची विनंती आहे. षटकाची सुरुवात होणार आहे. विकास राठोड गोलंदाज. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत प्रभावी खेळाडू आहे विकास राठोड. एक अष्टपैलू गुणवत्ता या ग्रामीण भागातील खेळाडूकडे निश्चित. आणि आज टीमच्या मदतीसाठी यस यस यस, हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
अजूनही 26 धावा विजयासाठी हव्यात. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. विकास राठोड, रोहन पवार उजव्या हाताच्या खेळाडूने, आज डाव्या हाताच्या खेळाडूंची थोडीशी चलती राहिलेली आहे, पण तिथेही रोहन पवारनं स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ओम साई 11 संघाचे संघनायक, आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ येऊन थांबा, कारण ही मॅच संपल्याबरोबर 1 मिनिटात टॉस करून आपण पुढची मॅच दुसऱ्या मिनिटात सुरू करणार आहे. ओम साई 11, कैलास भाऊ निखाडे युवा मंच बांबोली, संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. छत 37 धावा, 2 गडी बाद. ओ हो अत्लीकड जरूर आहे, मात्र स्टंप्सला हुलकावणी देऊन चेंडू जातोय श्रीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू प्रशांत शुक्लासाठी निश्चित काळजात धस्त करणारी गोष्ट होती. प्लेड ऑन झाला नाही तो, पण धाव मिळणार नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये, आता T20च्या जमान्यामध्ये एक डॉट बॉल सुद्धा तुमच्या पराभवास कारणीभूत ठरतो. मोठा फटका आहे, गोड आवाज, कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग. धावा मिळतील 6. षटकार. मॅच बॉल थोडासा जुना झालेला आहे, ज्यावेळेस 4 षटक आघात झालेले आहेत. यास फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून यावेळेस हो 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 हो, आणि कॅच होईल का नाही होणार याचं उत्तर मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल. तिथे काय घडलेलं आहे बघायचंय. खूप सुंदर कॅच पकडलेला आहे. कॅच पकडल्यानंतर त्याला असं वाटलं की मी बाउंड्रीच्या बाहेर जातोय, त्यानं हवेत चेंडू उडवलाय, परत तो बाहेर गेलाय, आतमध्ये येऊन त्याने कॅच घेतलेला आहे. अलीकडं झेलबाद साठी जो बाउंड्री लाईन वरचा कॅच आहे त्याच्यासाठीचे नियम बदललेले आहेत आयसीसीनं. तुम्ही चेंडू मैदानातून जर उडवला पण तुम्हाला जर कंट्रोल नाही ठेवता आला, तुम्ही जर शरीराच्या तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही काय करता, हवेत चेंडू उडवता, मैदानाच्या बाहेर जाता, तिथं हवेत किती वेळा उडवू शकता हवेतल्या हवेत, आणि मग आतमध्ये येऊन कॅच आउट घेऊ शकता. तर इथे कॅमेऱ्याच्या मध्ये झाडाची फांदी आलेली आहे, नेमकी ते समोरचं जे झाड आहे कॅमेऱ्याच्या शेजारचं, त्यामुळं तिथे कॅमेरा काही गोष्टी करू शकत नाहीयेत. मैदानावरच्या पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि पंचांचा निर्णय सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद आहे, तर फलंदाज बाद होईल. कर्डिले बीड मधून आलेला हा खेळाडू आहे. कृष्णा कर्डिले कडा तालुक्यातला खेळाडू आहे, आष्टी गावचा, बीड जिल्ह्यातला हा खेळाडू आज मैदानामध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन मधून. ओहो, पहिलाच बॉल उचललाय, मात्र तिथे काय क्षेत्ररक्षण आहे. वाह, छातीचा कोट करून
चेंडू कसे अडवले जातात, कॅच कसे पकडले जात आहेत, हे तुम्हाला विघ्नहर्ता भीमाशंकर वॉरियर्स कडून बघायला मिळते. क्षेत्ररक्षकांनी आज अक्षरशः छातीचा कोट केलेला आहे, पण चेंडू अडवलेले आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण. षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 44-3 विजयासाठी 6 चेंडू 17 धावा. चला नॉन स्टॉप खेळायचंय. स्पीडअप करा, लगेच सुरू करा मॅच. अजिबात वेळ घेऊ नका. आकाश झा गोलंदाज असेल. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही आकाश झाला देखील बघितले प्रभावी गोलंदाजी करताना. आज सकाळच्या सत्रामध्ये त्यानं एक दमदार अर्धशतक ठोकलेलं आहे आकाश झानं. सकाळी आकाश झानं बनवले होते धावा 65. चेंडू घेतले होते 19 चेंडू मध्ये 65 धावा. आणि आता आकाश गोलंदाजी मार्क वरती. ओ हो इथे पंचांच्या निर्णयाकडे आम्ही बघतोय. त्याने 3ऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. कदाचित बाहेरची कड. यस कड तर लागलेली आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने तो कॅच व्यवस्थित पकडलेला आहे का हे बघायचंय. जमिनीवरती चेंडू आदळल्यानंतर हातामध्ये आलेला आहे की हवेतच त्याने पकडलेला आहे. कंट्रोल व्यवस्थित आहे त्याचा चेंडूवरती हे बघायचंय. आणि त्यासाठी 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. यस सेफ हँड. कॅच पकडलेला आहे. फलंदाजाला परतावं लागेल. काय गोलंदाजी मैदानामध्ये आपण इथे बघतोय. खरं तर सकाळपासून दिग्गजांना चित करणारे जायंट किलर आहेत ते म्हणजे भीमाशंकर वॉरियर्स. आज खूप कमालीचा खेळ मैदानामध्ये बघायला मिळाला. आज विशेष म्हणजे पहिल्याच राऊंड मध्ये हमराज मृत्युंजयचा पराभव ही आज दिवसभरामध्ये सर्वात चकित करणारी गोष्ट होती. पिंपरी चिंचवडच्या युवा शिलेदारांनी हा पराक्रम या मैदानामध्ये केलेला आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे भीमाशंकर वॉरियर्स कडून देखील आज कमालीचा खेळ बघायला मिळालेला आहे. सगळे नवीन सितारे आहेत. पुढच्या 1-2 वर्षामध्ये हे खेळाडू पुन्हा एकदा सुपरस्टार होतील. आताच नुकतंच त्यांचं ऑल इंडिया ओपन पूल मध्ये झुंजू झालेलं आहे. तर समोर तळपणारे सूर्य आहेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन एक दमदार टीम आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये. फलंदाजाचं नाव समजलेलं नाहीये. व्हाईट बॉल. दिग्विजय नवीन फलंदाज दिग्विजय मैदानामध्ये दाखल होतोय. सन्मान्य शहाजी बापू आरडे या अतिथींचं आगमन. खराब क्षेत्ररक्षण आणि धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. सन्मान्य गोविंदजी दवणे, वैभवजी दवणे, अमितजी दवणे या सर्व अतिथींचं आगमन. सहर्ष स्वागत. गणेश दादा पडवळ उपस्थित आहेत, आपलं स्वागत. शहाजी बापू आरडे, तुषार भाऊ दवणे उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. हो उजव्याच्या बाहेर इथे चांगला चेंडू होता. आकाशचा नो बॉलची घोषणा आहे ते पंचांकडून. विकेटच्याही बाहेर चेंडू पडलेला आहे. नो बॉल. ओव्हरस्टेपिंग. यस ओव्हरस्टेपिंग. पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय टाकलेला आहे.
तर इथे पाहुणे सन्मान्य अमोलदादा घाटे, उद्योजक सन्मान्य अक्षयदादा पडवळ, या सर्व अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4. विजयासाठी धावा बनवायच्यात 11. 4 चेंडू 11. यस, बॅकफूट वरून पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे येऊ शकतो. विकास अडवतोय चेंडूला आणि चांगला थ्रो आहे. 1च धाव इथे मिळेल. आंबेठाण चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळत आहे. आयोजकांना त्यासाठी मनापासून धन्यवाद. खूप जबरदस्त टुर्नामेंट. आज ऑल इंडिया ओपन पूल होता आणि 8ही अत्यंत दिग्गज संघ सहभागी झाले. 2 षटकारांसाठी सन्माननीय सरपंच गोविंद शेठ दवणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमारेषेकडे जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे यष्टा उडवल्या जातील. फलंदाज होईल बाद. मात्र रोहन पवार स्ट्राईक एंड वरती असणार आहे. धन्यवाद डीजे. फलकावरती धावा 52. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो आयोजकांशी. निश्चित संतोषजी काकरे, बंटी शेठ मांडेकर, निखिल दादा मांडेकर, गणेशजी घाटे, चेतनजी पडवळ, विनायकजी भालेराव, दीपक दादा बोराडे, गुरुदेवजी घाटे, रवी शेठ मांडेकर, विनायक भाऊ चव्हाण, संदेशजी मोहिते, शशी दादा मांडेकर, निखिल भाऊ घाटे, अनुरागजी मांडेकर. दमदार आयोजनातून ही स्पर्धा यशस्वी बनवलेली आहे. आज काय मॅच आपण पाहिलेली आहे. वाह, काळजाचा ठोका चुकवणारे सामने, उत्कंठा शिगेला पोहोचवणारे सामने, काळजाचा ठोका चुकवणारे सामने आज प्रेक्षकांच्या समोर. प्रत्येक मॅच चुरशीची झालेली आहे सकाळपासून. आणि अजून एक मॅच आपल्या पुढ्यात येणार आहे. ती कोणत्या 2 संघामध्ये येईल अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अजून 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि 9 धावा बनवायच्या धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. भीमाशंकर वॉरियर्स जायंट किलर, सकाळी देखील त्यांनी असाच विजय मिळवला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जायंट किलर पुन्हा एकदा ठरतात का? अजून सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. व्हॉट हॅपन? झाले क्रॉस झाले. स्ट्राईक एंड वरती रोहन पवार, सलामीचा फलंदाज, मांड ठोकून षड्डू ठोकून उभा आहे. ओहो, उंच उंच क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकत. ओव्हर दी विकास राठोड सेड. धावा मिळतील 6. काय मॅच आहे, अद्भुत अविश्वसनीय मॅच. षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मात्र 3 धावांची गरज आहे. 1 षटकार रोहन पवारच्या बॅटमधून, दुसरा षटकार येत असेल तर सरपंच गोविंद शेठ दवणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. संघनायक इथे ओमसाईचे. शेवटचा चेंडू, उंच फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होतोय. कॅच. 1 धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसरी धाव पूर्ण होईल का? यष्टी उद्ध्वस्त होते. पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि सामना टाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. नो चान्स, तुम्हाला कुठलाही वेळ दिला जाणार नाहीये. 2 ओपनर्स लगेच पाठवा, लगेच इन्स्टंट पाठवा. चला सुपर ओव्हर लगेच होणार आहे. फलंदाज 2 फलंदाज येऊ द्या. चला पटकन. विजय खडके.
येस 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 येस, नो बॉल, नो बॉल. आणि याच बरोबर इथे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे. चला धीरेनभाई शाह, चला विजय खडके कमॉन कमॉन. निलेश इंगवले आहे इथं, ओम साई ना. चला टॉस होणार आहे लगेच. विजय खडके, चला 4 ओव्हरची मॅच. सरपंच गोविंद शेठ दौंडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. सर सर खाली आहे, सर खाली आहे, सर 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 खाली आहे. सन्माननीय गणेशजी पडवळ, सन्माननीय सरपंच गोविंद शेठ दौंडे, दोन्ही मान्यवर तिथे उपस्थित आहेत आणि नाणेफेकीचा कौल सरांच्या शुभ हस्ते होईल. निलेश शिंगवले, विजय खडके दोन्ही कॅप्टन आहेत समोर.